श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आजवर तुम्ही अनेक प्रयत्न केले असतील, नशिबाने साथ दिली नाही असेही वाटले असेल, पण आज जे तुम्ही ऐकणार आहात ते केवळ एक मंत्र नाही, तर साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांचा तुमच्यासाठी आलेला एक संदेश आहे, एक संकेत आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक इशारा आहे, एक चिन्ह आहे. आता तुमच्या आयुष्यात बदलाची वेळ आली आहे. मंडळी, जर तुमचे नशीब वारंवार तुम्हाला दगा देत असेल, जर तुम्ही कठोर परिश्रम करत असाल तरीही प्रत्येक महिन्याच्या शेवटी तुमचा खिसा रिकामाच राहत असेल आणि आता तुम्ही स्वतःच हे मान्य केले असेल की कदाचित एखादा चमत्कारच तुम्हाला यातून बाहेर काढू शकेल, तर समजून घ्या की श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावर बरसू लागलाय. स्वामी समर्थ महाराज म्हणजे दुःख दूर करणारे आणि भक्तांच्या हाकेला धावणारे साक्षात परमेश्वर मानले जातात. जेव्हा माणसाचे सर्व मार्ग बंद होतात तेव्हा स्वामी महाराज आपल्या कृपेने असा मार्ग उघडतात जिथून धन, समृद्धी आणि शांतीचा प्रवाह वाढू लागतो. आज आम्ही तुम्हाला जो मंत्र सांगणार आहे तो एक रहस्यमय मंत्र आहे. हा केवळ एक आवाज नाही, तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रत्यक्ष कृपेचे ते एक द्वार आहे. हा मंत्र इतका शक्तिशाली आहे की जेव्हा तो खऱ्या अंतकरणाने ऐकता तेव्हा तुमचे झोपलेले भाग्य जागे होते. जे पैसे अडकले होते, जी कामे थांबली होती, जी माणसे तुम्हाला खाली खेचत होती, त्यांचा प्रयत्न करत होती, तीच माणसे तुमच्या चरणी लीन होऊ लागतील. हजारो लोकांनी या मंत्राचा अनुभव घेतला आहे. अनेकांनी असे सांगितले आहे की हा मंत्र ऐकल्यानंतर लगेच त्यांचे कर्ज फिटले, पैशांचा वर्षाव होऊ लागला आणि जीवन पूर्णपणे बदलून गेले. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की जो कोणी हा बीज मंत्र 21 वेळा श्रद्धेने ऐकतो त्याचे भविष्य स्वतः स्वामी समर्थ महाराज सुवर्णाक्षराने लिहितात. त्यांची तिजोरी, त्यांचे बँक खाते आणि त्यांचे जीवन संधी आणि यशाने भरून जाते. हा मंत्र ऐकल्यानंतर तुमच्या आत जी स्पंदने तयार होतात ती केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला समृद्ध करतात. तर मंडळी, तुम्ही अजूनही आमच्या सोबत आहात याचा अर्थ असा आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांनी तुमच्यासाठी खास काहीतरी योजना आखली आहे. तुमच्या अंतर्मनाने तुम्हाला इथे थांबवून ठेवले आहे. त्यांना माहीत आहे की तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल काही क्षणात घडणार आहे. आम्ही तुम्हाला वचन देतो की तुम्ही येथे थांबून जो वेळ देत आहात तो तुमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची गुंतवणूक ठरणार आहे. विचार करा, आज तुम्ही कितीतरी गोष्टीसाठी वेळ खर्च केला असेल, पैसा खर्च केला असेल, पण त्यातून किती समाधान मिळाले. पण आज तुम्ही स्वामी कृपेच्या अशा प्रवाहाजवळ पोहोचला आहात जिथे तुम्हाला फक्त शांती, समृद्धी आणि आनंदच मिळणार आहे. हा केवळ एक मंत्र नाही, हे स्वामींच्या अस्तित्वाचे स्पंदन आहे. काही जणांना वाटतं की आणखी किती वेळ वाट पाहावी लागणार आहे, पण मंडळी, हिऱ्याला पैलू पाडायचे असेल तर वेळ लागतो. सोन्याला शुद्ध करण्यासाठी आगीतून जावे लागते. तसेच तुमच्या भाग्याला उजळण्यासाठी, तुमच्या मनाला शुद्ध करण्यासाठी थोडासा संयम आवश्यक आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही आतापर्यंत ऐकलं आहे. त्यांनी तुमच्या मनामध्ये एक अशी ऊर्जा निर्माण केली आहे जे तुम्हाला या अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या क्षणापर्यंत घेऊन जाईल. बघा, तेव्हा तुम्ही एखादे महत्त्वपूर्ण कार्य करत असता तेव्हा तुम्ही ते अर्धवट सोडून जात नाही. बरोबर तसेच हा तुमच्या जीवनाचा सर्वात महत्त्वाचा अध्याय आहे. या मंत्रात अशी शक्ती आहे की ती तुमच्या सर्व अडथळ्यांना दूर करेल, तुमच्या मार्गातील काटे बाजूला सारून फुलांची चादर अंथरेल आणि तुमच्यासाठी यशाचे नवे मार्ग खुले करेल. तुम्हाला हे सर्व आत्ताच अनुभवता येणार आहे. आता तुमच्या मनात असलेला प्रत्येक विचार, प्रत्येक चिंता काही क्षणासाठी बाजूला ठेवा. तुमच्या आतून जी स्वामी नामाचा ओढ लागली आहे तिला जागृत होऊ द्या. हा मंत्र ऐकताना तुमच्या शरीरात एक नवीन ऊर्जा संचारलेली तुम्हाला जाणवेल. तुमच्या मनातील नकारात्मक विचार दूर होऊन सकारात्मकतेचा प्रवाह सुरू होईल. तुमच्या प्रत्येक पेशीला स्वामींच्या दिव्य शक्तीचा स्पर्श सुरू होईल. तुम्ही स्वामींच्या कृपेने नवसंजीवनी प्राप्त करणार आहात. म्हणून तयार व्हा.
तुमच्या जीवनाला कलाटणी देणारा आता तो क्षण आला आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम समृद्धी प्रदाय श्री स्वामी समर्थ. 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 ओम समृद्धी प्रदाय श्री स्वामी समर्थ.
ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ. ओम समृद्धीप्रदाय श्री स्वामी समर्थ.
ओम समृद्धिप्रदाय श्री स्वामी समर्थ। 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 ओम समृद्धिप्रदाय श्री स्वामी समर्थ।